नमस्कार मित्रांनो, आज मी जिल्हाधिकारी कार्यालय इथे संजय गांधी जो विभाग आहे इथून सगळं होल्ड वगैरे काढण्याचं काम पठाण सर करतात आणि आपले चौधरी सर करतात. तर पठाण सर, आता तुम्ही होल्ड काढता, तर होल्ड काढल्यानंतर लाभार्थ्यांचं काय काम आहे समोर? तालुक्यातून आपल्याला जी यादी प्राप्त होती हे लाभार्थी जो होल्ड केलेले तर होल्ड केलेले लाभार्थी जिल्हा स्तरावरून रिलीज करण्यात येते. रिलीज केल्यानंतर तालुका स्तरावर त्यांचे UDID नंबर अपडेट करून पुन्हा जिल्हा लॉगिनला येते. मग जिल्हा लॉगिनला आल्यानंतर अप्रूव्ह करून ते मंत्रालयाला जाते. तर मित्रांनो, तुम्हाला समजलंय का? इथून होल्ड काढल्यानंतर ते तहसीलला जात आहे. तहसीलला UDID कार्ड आणि आधार कार्ड देणं अनिवार्य आहे. ते दिल्यानंतर तिथं अपडेट होतं UDID कार्ड आणि मग ते पुन्हा साहेबांकडे येतं आणि इथून यांचा अप्रुव्हल दिला जातो. आणि अप्रुव्हल दिल्यानंतर मग ते डायरेक्ट मंत्रालयात जातं आणि मंत्रालयामधून जे DBT मार्फत आपल्याला पैसे पडायला सुरुवात झाली, बरोबर, ते पैसे आपल्याला रेग्युलर पडणार आहेत. तर आता आज तुम्ही म्हणले की पोर्टल सध्या बंद झालंय, तर याचं कारण काय बंद होण्याचं ते एकदा सांगा सगळ्यांना. ते पेमेंट प्रोसेस चालू असल्यामुळं पोर्टल म्हणजे काही चेंजिंग करता येत नाही. अच्छा. त्यामुळे पोर्टल लॉक करते. तर जेणेकरून म्हणजे लाभार्थीची अपडेट मदत गुंतू नये पेमेंट. तर मग आता आज पडेल पेमेंट की उद्या पडेल पूर्ण? आज संध्याकाळपासून पडायला सुरुवात होते. उद्या दुपारपर्यंत जवळपास पूर्ण लाभार्थ्याला पैसे जातील. पूर्ण म्हणजे किती? जालना जिल्हा की पूर्ण महाराष्ट्र? ऑल महाराष्ट्र. ऑल महाराष्ट्र. हा. ओके. या सर. तर मित्रांनो,